श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरा यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वदादित्यं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशा भिक्षुतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं तं नमामिकं. जय जय श्री गजरक्षका. जय जय जयाची भक्तिपालका. जय जय कलिमल नाचका. अनादि सिद्धी जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. मायाचक्र चालका. अविनाशा शेष शयना. अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जय जयाजी गरुडवाहना. जय जय जयाची कमललोचना. जय जय जयाची पतितपावना. रमा रमण विश्ववेश्वा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ अकर्ण नयन. सरळ नासिका सुहास्य वदन. दंतपंक्ती कुदकळ्या समान शुभवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हे मयभूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष. वत्सलाच्छादनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा मासासारखी. नाभी कमल सुंदर अतीत जेते विद्यात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती. मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती. रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभय वर. सिद्ध सर्वदा सव्य कर. गद्य पद्य शंख चक्र चार हस्ती अयुध्ये. कासे कसिला पितांबर विद्युलेस्तेसम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसतात आती. जेथे भक्त जन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्यांचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 केला. ज्याते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मनुष्यवर व्यास वाल्मिकादी कवितर. क्रमूल न शकले महिमांबर. तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता. समुद्रकन्या ज्यांची कांता. जो सर्व करता ग्रंथारंभी नमुतया. ज्या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार एकदंतम फरशधर. आगम लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर. 64 कलांचे माहेर. वृद्धी सिद्धीचा दातार. भक्तपालक दयाळू. मंगल कार्य करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजंका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाना. करिता ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्या वर प्रसादे नाना. ग्रंथ रचिता करीती कवी. तया मंगलाचे साष्टांग नमन. करुणी मागे वरदान. स्वामी समर्थ चरित्र सारा अमृतपूर्ण. निर्विघ्नपणे होऊ हे. जिचा वर प्रसाद मिळता. मूळ पंडित होता तत्वता. सकळ काव्यार्थ येत होता. ती ब्रह्मसुता नमिली. जो अज्ञान तिमिर नाशक. अविद्या कानन नेचक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सदिश्याम लागे दिव्य ज्ञान. तेने जे जगी मानवपण. येतेसे की निश्चये तेवी असती माता पितर. तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची या नमस्कार. वारंवार साष्टांग. मी मतिमज्ञ अज्ञ बाळ. घेतली असे थोराळ. ती पुरविनार दयाळ. सद्गुरु राजा आपणची 9 मास उदरी पाळिले. प्रसव वेदांते सोशिले. कौतुके करुणे वाढविले. रक्षेले आजवरी. जननी जनका समान. अन्य देवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन. चरणी तयांच्या करीतीसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार. दत्तात्रय नमियेला. 3 मुखे 6 हात. गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित. विद्युत लते समान. कामधेनू असूनी जवळी. हाती धरली असे झोळी. जो पाहता एकाच तळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान. वस्ती समीप रात्र दिन. ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या ब्रह्मासी नमन. करुणी मागे वरदान. श्री स्वामी समर्थ चरित्र सारा अमृतपूर्ण होऊ कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप. करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु.
पहा कैसे दिव्य विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगीती, शिथिल झाले धर्मबंधने, नास्तिक न मानिते वेदवंचने, दिवसेदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तकाम नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगीच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहुभ्रष्ट झाले, स्वदा धर्मा ते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोट साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कोळी, कोण वर्णाश्रम धर्म मुळी, कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोट झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यांची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडूनी, आपला विख्यात महिमाजनी, गाव व्याज्य योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगनासमान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केऊ करू मम. पिपिलिका म्हणे गिरीसा, उचलून घालीन काकेसी, किंवा खद्दत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे, तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढीवाळ, पूर्विता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करवता तुझी एक स्वामी नाता, माझी या ठाई वार्ता मी पणाचीत नसेची, ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुनिया, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहून आर्य जन समस्त, संतोषातील निश्चय, ऐसे ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझे मनी, यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रती पावो, अंताम नमूम साधुरुद्धम, जासी नाही भेदाभाद, जे स्वात्स सुखी आनंदमय सदोसदीत राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिकी महान ज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुक्तावसम, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाटरचना विशेष प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, दयांचे चरण नमी येले, ईश्वरचरणी जल्ले चित्त, ऐसे तुकाराम मादिक भक्त, ग्रंथारंभी तयार निमित्त, वरप्रसादा कारणे, आहो तुम्ही संत सज्जनी, मन दिनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी, अंताम करून नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतुराज थोर, मतिमंद मी ज्यांच्या समोर आपले कवित्व केवे आणू, परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असताम सद्गुण, आधीर करता तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणूनी, आदर धरावा जी श्रावणी, असे माझे असंस्कृतवाणी, तियेकडे न पाहावे, न पाहताम जे अवगुण, ग्राह्य तितकुचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडूनी, चरणे आपल्या करीतसे, स्वामींच्या लीला भूत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ प्रसरेल समुद्रसा, त्या महोदती तुनी पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही, द्यावया मानसुज्ञाही, अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसमी निवडून, हार ज्यांच्या गुंफीला, कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, हुबा ठोकुनी बंदाजुळी, करी प्रार्थना सप्रेमे, आहो या पुष्पांचा सुहास, तृप्त करेल आपले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी, आत्ता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा ससंस्कार, दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान, यती राजपद कल्लार, विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञानमस्तू तत्व साचार, रुंजी तेथे घालीतसे, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, आदरे भक्त परिसोत, पहिला अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मंगल चरणाम नाम प्रथमोध्याय. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.